टेट 3 नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो. शिक्षक भरती टेट अपडेट 2025 या तारखेपासून अर्ज करण्यास सुरुवात. काय असणार आहे परीक्षा पद्धती, परीक्षा वेळापत्रक, अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क तसेच कोण घेणार आहे परीक्षा, या संपूर्ण डिटेल आपण पाहणार आहोत. अखेर टेट 3चं नोटिफिकेशन आलेलं आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. चला पाहूया टेट 3 नोटिफिकेशन आणि काय काय आहेत नवीन अपडेट. ज्याची प्रतीक्षा सर्वांना लागलेली होती ती प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. टेट 3 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत जाहिरात आलेली आहे. टेट 3 होणार आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 ही ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार आहे आणि त्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरण्यासाठी तुम्हाला या तारखा दिलेल्या आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेब लिंकची दिलेली आहे. ती ibbpsonline.ibbs.in MSc EPMR 25 या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 26/4/2025 म्हणजे उद्यापासून ते 10/5/2025 या तारखेपर्यंत असणार आहे. त्याच्यामध्ये 10 मेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क तुम्हाला 10 तारखेपर्यंत भरायचं आहे. तुम्हाला प्रवेशपत्र ऑनलाईन परीक्षेच्या 7 दिवस आधी मिळणार आहे आणि ऑनलाईन परीक्षा ही 24/5 म्हणजे 24 मेपर्यंत किंवा 5 जूनपर्यंत तुम्हाला कळवण्यात येईल. संकेतस्थळावर ती कळवण्यात होईल की ऑनलाईन परीक्षा या दिवशी होणार की नाही. ते परीक्षेमध्ये काहीतरी बदल होऊ शकतो किंवा काय, पण या दिवशीसुद्धा परीक्षा होऊ शकतात. आता ही 100% होणार आहे. टेट 3चं हे नोटिफिकेशन आलेलं आहे. आत्ताच आलेलं आहे नोटिफिकेशन बघा. त्यामुळं IBPSच घेणार आहे. हे आता फिक्स झालेलं आहे. IBPSच्या पद्धतीनंच मागली टेट जशी झाली 17-22 आणि आता ही 2025ची टेटसुद्धा याच पद्धतीनं होईल. आता याच्यामध्ये उपलब्ध पदसंख्या जी आहे ती राज्याच्या शिक्षण सेवकांच्या किंवा शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती विषय, प्रवर्ग, माध्यम व बिंदू नामावलीनुसार पवित्र पोर्टलवरती तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येईल. त्याच्यामध्ये परीक्षेचं माध्यम व अभ्यासक्रम बघा. परीक्षेचं माध्यम हे मराठी, इंग्रजी व उर्दू असेल. भाषिक क्षमता मराठी व भाषिक क्षमता इंग्रजी यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असतील. त्यामुळे परीक्षार्थींनी इंग्रजी मराठी अथवा इंग्रजी उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडणं आवश्यक आहे. प्रश्नांचे भाषांतर किंवा अर्थाबाबत काही संदिग्धता असल्यास इंग्रजी माध्यमातील प्रश्न अंतिम समजले जातील. इंग्रजीमध्ये प्रश्न ते तुम्हाला कळेलच, काही विषय नाही आहे. अभ्यासक्रम बघा. अभियोग्यता जो घटक आहे त्याच्यामध्ये शेकडाप्रमाण 60% म्हणजे 120 गुण, 120 प्रश्न 120 गुणांसाठी असतील आणि बुद्धिमत्तावरती जे प्रश्न असतील ते एकूण 80 प्रश्न असतील 80 गुणासाठी म्हणजे 40%. असे टोटल 200 गुणासाठी 200 प्रश्न असतील. अभियोग्यता या घटकामध्ये सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे गणितीय क्षमता येते, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता येते इंग्रजी, त्याच्यानंतर मराठी असतं, त्याच्यानंतर अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक असतात. तर बुद्धिमत्तामध्ये सर्वसाधारणपणे आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक असतात. सदर परीक्षा विषय ज्ञानावर होणार नाही. त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही. हेच तुम्हाला अभ्यासक्रम राहणार आहे. ह्याच अभ्यासक्रमावरती टेट 3 होणार आहे. परीक्षेचा कालावधी परीक्षेसाठी 2 तासाचा म्हणजे 120 मिनिटाचा कालावधी असेल. 200 प्रश्न असतील. सेम परीक्षा होणार आहे जशी 2022ची झाली 2025ला सुद्धा सेम टेट 3 होणार आहे. पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी ज्या आहेत त्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीनं सर्वांना आरक्षण आहे तसंच म्हणजे विविध मागास प्रवर्ग असतील, महिला असतील, माजी सैनिक असेल, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, अनाथ इत्यादींसाठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांना मग आता डोमाशियल महाराष्ट्राचा आदिवासी असणं गरजेचं आहे. आदिवासी तुमचा म्हणजे डोमाशियल पाहिजे. त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आरक्षणासंदर्भात आहेत. ठीक आहे. त्यामुळं हे संदर्भ तुम्हाला सर्वांना माहिती असले पाहिजे. ज्याच्या ह्याच्यानुसार ते राहत आहे. आता पात्रता काय राहणार आहे हे बघा महत्त्वाचं. उमेदवार हा भारतीय नागरिक असावा. 18 वर्ष किमान वयोमर्यादा असली पाहिजे. त्याच्यानंतर शैक्षणिक, व्यावसायिक व इतर अर्हता काय असणार आहे बघा. तर आता याच्यामध्ये बघा
सुधारित निकष असे आहेत की शालेय क्रीडा शिक्षण विभागाचे जे आहेत ज्याच्यामध्ये जी प्रसिद्धीपत्रक आले होते त्या संदर्भात किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल. म्हणजे BEd DEd वगैरे असेल यांनाच ही TET देता येते, TIT देता येते. आणि याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही म्हणजे उच्च माध्यमिकसाठी 11वी 12वी असाल तर 2 विषयांचा मान्य कार्यभार विचारात घेऊन पूर्णवेळ मान्य रिक्त पदांवरच नियुक्ती करण्यासाठी दोन्ही विषयात पदव्युत्तर पदवीची मूळ अर्हता संबंधित माध्यमातून धारण करणारे उमेदवार नियुक्तीस पात्र असतील. म्हणजे तुम्ही त्या विषयामध्ये म्हणजे दोन्ही ह्याच्यासाठी विषयांसाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल 11वी 12वीमध्ये तर 2 विषयांच्या तुमच्या पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये परत अजून DEd BEd पाहिजे तुमचे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये BEd जे चालू आहेत ज्यांचं त्यांचं काय याच्यामध्ये अजून दिलेलं नाही आहे. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील. उमेदवारांचे त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नव्याने चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातींसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. म्हणजे पाठीमागच्या टेटच्या पुढच्या डेटसाठी होत नाही, ते काय आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये निवड प्रक्रिया परीक्षेत मिळालेले गुण सर्व प्रकारच्या शाळांमधील म्हणजे प्राथमिक असेल, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय, राज्यशाळा पदभरतीसाठी ग्राह्य धरण्यात येतील. शिक्षण सेवक भरती प्रक्रिया शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय या संदर्भात शासनानं वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार हे राहील. त्यामुळे तुम्हाला परीक्षेत मिळालेले गुण जे आहेत त्याच्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी होतील. त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पासपोर्ट साईज तुमचा फोटो लागेल, त्याची साईज इथे दिलेली आहे, स्वाक्षरी, त्याच्यानंतर डाव्या हाताचा अंगठाचा निशाणी आणि त्याच्यानंतर प्रतिज्ञापत्र, त्याचा नमुना इथं या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. स्वहस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्रसुद्धा आपल्याला लागतं. तर खुल्या संवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षेचं शुल्क जे आहे ते 950 आहे आणि मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील तर यांच्यासाठी 850 आहे. परीक्षा शुल्क ना परतावा आहे, त्यामुळे परीक्षेला गेला नाही तर परीक्षा तुम्हाला पैसे परत मिळणार नाहीत. जिल्हा परीक्षा निवड करताना 3 जिल्हा परीक्षा केंद्राची निवड आपल्याला करणे अनिवार्य आहे. त्यामुळं आणि नंतर बदलाबदलीची विनंती करता येणार नाही. त्यामुळे आपल्याला परत एकदाच निवडायचं आहे. ते प्रवेशपत्र जे आहे तर परीक्षेसाठी प्रवेशपत्र 7 दिवसांच्या आत तुम्हाला परीक्षेच्या अगोदर उपलब्ध होईल आणि ते तुम्हाला www.mscpune.in या संकेतस्थळावर पाहता येईल. ठीक आहे. या गोष्टी आहेत आणि ज्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे टेट 3चं नोटिफिकेशन आलेलं आहे. फॉर्म भरण्यासाठी आता सुरुवात होणार आहे 26 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शिक्षक भरतीच्या व इतर MPSCच्या सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत राहा मित्रांनो. धन्यवाद.